मन शांत ठेवणं ही आजच्या धावपळीच्या काळातील गरज बनलेली आहे. मन शांत असेल तर आपण कोणत्याही कामामध्ये उत्तम कामगिरी करू शकतो आणि आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मन शांत ठेवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय. चला तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात. पहिला उपाय म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करा. थोडक्यात काय तर मेडिटेशन. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं किंवा मन अशांत वाटेल किंवा चिडचिड होईल, तणाव वाटेल, तेव्हा शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करा. दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिट प्राणायाम केल्याने मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि मन शांत होण्यास मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्तमान काळात जगा. बऱ्याच वेळा काय होतं की आपण भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा, चुकांचा विचार करतो किंवा मग भविष्यात आपण काय करायचं, काय नाही या गोष्टीच्या विचारांचा आपण फारच अतिरेक करतो. असं नाही की भविष्याचा विचार नाही केला पाहिजे. भविष्याचा विचार केला पाहिजे, पण या विचारांचा आपण इतका अतिरेक करतो की यामध्ये आपलं वर्तमान खराब होऊन जातं आणि हे आपल्याला कळत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण सध्या जे काही काम करत असू, जे काही असो, आपलं जेवण करणं असो, चालणं असो, घरातलं कोणतंही काम असो, त्यावरचं आपलं लक्ष विचलित होतं. मग आता असं केल्यामुळं काय होतं, आपलं मन अशांत होतं. त्यामुळं आत्ता जे चालू आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा आणि आत्ताचा जो क्षण आहे तो क्षण आनंदात कसा जाईल यासाठी प्रयत्न करा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुद्दा हा स्क्रीन टाईम कमी करा. तर सध्याच्या काळामध्ये हे थोडंसं अवघड आहे, पण अशक्य नाही. तर काय होतं, सतत मोबाईल, सोशल मीडिया याच्यामुळं काय होते, आपल्यामध्ये तुलनेचं प्रमाण ना फार वाढत चालले. काही जण कोणकोणते कार्यक्रम खूप मोठे मोठे करतात किंवा कुठं बाहेर गेलं किंवा काही खरेदी केली तर त्याचं स्टेटस टाकतात, स्टोरी. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपलं काय होतं की मनामध्ये आपल्या तुलना आपण करायला लागतो, आपली आणि त्यांची. त्यांच्याकडे हे आहे, त्यांनी हे केलं, मग मला का नाही जमत हे, किंवा माझ्याकडे हे का नाही, असा आपण विचार करतो. आणि मग आपलं मन आणखीन अशांत व्हायला लागतं. किंवा मग आता बातम्यासुद्धा इतक्या नकारात्मक, इतक्या निगेटिव्ह येतात ना, तर पाहाव्या का नाही हाच प्रश्न पडतो. म्हणजे बातम्या पाहिल्यामुळं, सोशल मीडियामुळं आपल्या मनामध्ये विचारांचं काहूर असतं. मग यावरती आपण काय उपाय करू शकतो, तर जे सोशल मीडियावरती येणार आहे, जे बातम्या येणार आहेत ते तर आपण थांबवू शकत नाही, पण आपण हे करू शकतो की आपण झोपण्यापूर्वी किमान 1 तास आणि सकाळी उठल्यानंतर 1 तास ह्या वेळामध्ये आपण मोबाईल पाहणं टाळलं पाहिजे. कारण जर आपण झोपताना मोबाईल बघितला तर आपली झोप शांत होत नाही. जो प्रकाश आपल्या डोळ्यावर चमकतो त्याचा आपल्याला डोळ्याला त्रास होतो आणि आपली झोप मोड होते किंवा शांत झोप होत नाही. आणि बऱ्याच वेळा लोकांना अशी सवय आहे की सकाळी उठलं की पहिलं अंथरुणातच मोबाईल चापसतात. एकतर उशाच्या कडेला, डोक्याच्या कडेलाच बाजूबाजूला ठेवतात. उठलं की पटकन हातात यावा म्हणून ते आजूबाजूला चापसतात. उठलं की पहिलं मोबाईल बघतात. इन्स्टावरती काय झालंय, व्हॉट्सअपला कुणाची काय अपडेट, फेसबुकला काय कुणाची अपडेट हे पाहतात. काही काही जण तर महाशय असे असतात की टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन येतात. बरेच लोक आहेत असे. मग ते काय होते की आपल्या मनामध्ये ते सकाळ सकाळ एवढ्या शांत वातावरणात, प्रसन्न वातावरणात ते सोशल मीडियावरचे आवाज, ते इरिटेट होतं ते आवाज किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या. आणि मग आपलं मन अशांत व्हायला सुरुवात होते. मग त्यावेळेस आपण मन शांत ठेवण्यासाठी मी जो आत्ता उपाय सांगितला, रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आणि सकाळी उठल्यानंतर 1 तास मोबाईल टाळलाच पाहिजे. एक प्रयत्न तरी आपण करू शकतो. पुढचा उपाय म्हणजे आवडीचे छंद जोपासा. मन एकाग्र करण्यासाठी आणि ताण हलका करण्यासाठी आपल्या छंदांइतका, आपल्या आवडीइतका दुसरा सुंदर उपाय नाही. जसं मी आता माझं मन रिलॅक्स करण्यासाठी मी लिहिते. लिखाणकाम माझी ही आवड आहे आणि मला थोडासा कळायला उशीर झाला की हेच लिखाणकाम माझं पॅशन आहे. मी करिअरसाठी वेगवेगळ्या संधी शोधत राहिले. पण माझं करिअर ज्या गोष्टीत घडेल ते माझ्याजवळच होतं हे मला कळायला फार उशीर झाला. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. पण ठीक आहे, थोडं उशिरा कळालं, पण काही हरकत नाही.
काही गोष्टी उशिरा कळाल्या तरी त्याला म्हणजे काही हरकत नाही, पण कळणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर वाचन, एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचा किंवा एखादी कादंबरी वाचा, जिथं हलके-फुलके विनोद असतील, छान-छान अशा गोष्टी असतील, त्या तुम्ही वाचू शकता. यामुळं काय होतं, की आपलं लक्ष तिकडं केंद्रित होतं आणि आपल्या मनावरचा भार हलका होतो. त्यानंतर तुम्ही शांत आणि प्रेरणादायी संगीत ऐकू शकता. यामुळं काय होतं, हॅपी डोपामाइन म्हणजे आनंदी संप्रेरक जे आहेत ते वाढतात आणि आपण आनंदी असलो की आपोआपच शांत होतो. पुढचे महत्त्वाचा उपाय म्हणजे पुरेशी झोप आणि आहार. शरीर थकलेलं असेल तर मन कधीच शांत राहू शकत नाही. जे आता नवीन आई झालेल्या लेडीज आहेत, त्यांना माहीत आहे की आपण दिवसभर एवढं थकतो आणि आपली झोप नसते, त्याच्यामुळे आपली चिडचिड होते. त्यामुळं दिवसातून 7-8 तास शांत झोप घ्या किंवा झोप घेण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणामध्ये चहा, कॉफी किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे. हे बंद तर नाही होणार, पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. कारण काय होतं, या पदार्थांमुळे आपली चिडचिड वाढू शकते. पुढचा उपाय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जा. दिवसभरातून थोडा वेळ बागेत किंवा मोकळ्या हवेत फिरायला जा. झाडे, फुले आणि पक्ष्यांचा आवाज मनाला नैसर्गिकरित्या शांत करतो. तर प्रत्येकालाच बाहेर जाणं शक्य नसतं. याच्यामुळं मी एक सोपा उपाय सांगू शकते. तुमच्या अंगणात जर झाडं असतील, तुम्ही तिथं बसू शकता किंवा आता शहराच्या ठिकाणी जर जागा नसेल, तर घराच्या स्लॅपवरती जाऊनही तुम्ही फिरू शकता. थोडीशी मोकळी हवा घेऊ शकता किंवा मग आपल्या घराच्या खिडकीमध्ये निवांत तुम्ही बाहेरचं निरीक्षण करत बसू शकता. यामुळं सुद्धा आपलं मन शांत व्हायला मदत होते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आणि मला आवडणारा बेस्ट उपाय आहे, डायरी लिहायला सुरुवात करा. डायरी लिहून तशीच नाही ठेवायची, काय करायचं ते सांगते मी. डायरी लिहायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा राग आला, चिडचिड झाली किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काय वाटत असेल, पण तुम्ही समोर बोलू शकत नसाल का, तर भांडणं होतील, वाद होतील म्हणून. जर समोरची व्यक्ती ऐकून घेण्याच्या क्षमतेची असेल, म्हणजे तिची ऐकून घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीशी डायरेक्ट बोलू शकता. पण तुम्हाला वाद टाळायचे असतील, ती व्यक्ती ऐकून घेऊ शकत नसेल, तर तुम्ही एक उपाय करा. एक डायरी करा, त्या व्यक्तीचं नाव लिहा, त्या व्यक्तीबद्दल काय वाटतं ते लिहा आणि ते पान फाडून टाका. कारण ते लिहून ठेवलं तसंच तर ते निगेटिव्हिटी तयार होते असं म्हणतात. त्याच्यामुळे ते लिहून नाही ठेवायचं, लिहायचं आणि फाडून टाकायचं. म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचं आपलं जे मत आहे ते पण आपण रिकामं होतो, आपण व्यक्त होतो आणि ते पान फाडून टाकल्यामुळं आपला रागही कमी होतो आणि मन शांत होण्यास याच्यामुळं आपोआप मदत होते. मी तर असंच करते. काहीही आता कुठल्या व्यक्तीचा रागही नाही येऊ दे, पण दिवसभर माझी जर काही चिडचिड झाली असेल किंवा माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील आणि त्याबद्दल मला रिग्रेट वाटत असेल, तर मी सुद्धा एक कागद घेते, पेन घेते, त्याच्यावरती लिहिते की माझ्याकडून आज हे चुकलं, याचं मला वाईट वाटते. लिहिते त्याच्यावर अगदी जोरात रागामध्ये पेनाने फुल्या मारते आणि कागद तो फाडून टाकते. त्याच्यामुळं मला खूप रिलॅक्स होतं की मी व्यक्त पण होते आणि म्हणजे दुसऱ्या कुणावर चिडचिड होत नाही, वाद होत नाही आणि या सगळ्या गोष्टी एकत्र झाले की मन आपोआपच शांत होतं. तर या सगळ्यांच्या नंतर तुम्हाला एक छोटासा विचार सांगते. बाहेर काय चाललंय यावर आपलं नियंत्रण नसतं, पण आपल्या आत काय चाललंय यावर आपण पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. तर मंडळी, यातला कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही आजपासूनच तो सुरू करणार, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करा. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हरे कृष्ण.